झेडपी निवडणुकीत भाजपमध्ये घराणेशाहीची चर्चा। इचलकरंजीमध्ये भाजप आमदाराच्या मुलीला तिकीट। आमदार राहुल आवाडेंची कन्या झेडपीच्या रिंगणात। सानिका आवाडे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अमरावतीमधील भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंनी राजीनामा दिल्याच्या चर्चांना उधाण। सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं चर्चा शेवटच्या श्वासापर्यंत भाजपत राहणार। राजीनाम्याच्या चर्चांवर पोटेंचं स्पष्टीकरण। अकोल्यात काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पराभूत उमेदवाराचा काँग्रेस आमदारांवर आरोप। आमदार साजिद खान यांनी मदत न केल्यानं पराभव। उमेदवारांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप। बीडच्या जिल्हा परिषद शाळेत सुविधांचा अभाव। परभणी केसापुरीतील शाळेत सुविधा नाहीत। विद्यार्थिनीचं पालकमंत्री अजित पवारांना पत्र। अंकिता कवचटचं अजित पवारांना तक्रारीचं पत्र। दहिसर भाईंदर मेट्रो उद्घाटनाचा मार्ग मोकळा। मेट्रो सुरू करण्यासाठी CMRS प्रमाणपत्र मिळालं। फेब्रुवारीमध्ये मेट्रो 9 सेवेत दाखल होण्याची शक्यता। BDD वासियांना मिळणार भाडेवाढ। दरमहा 30,000चा म्हाडाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे। भाडेवाढीची मागणी करणाऱ्या रहिवाशांना दिलासा। नाशिकच्या सिन्नरमधील एका नामांकित खासगी शाळेतील शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग। सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी। BMC सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटी तेजीत। नाशिकमध्ये भाजपकडून स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा। मुंबईतील पाठिंब्यासाठी नाशिकमध्ये भाजप तडजोड करणार असल्याचे संकेत। सावकाराच्या जाचाला कंटाळून जीवन संपवलं। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापुरातली घटना। व्हिडिओ रेकॉर्ड करून गंभीर आरोप। 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी युती आणि आघाडीचं चित्र स्पष्ट। संभाजीनगरमध्ये युती आघाडी MIM मध्ये लढत तर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावाधाव। लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार। चुकीची EKYC करणाऱ्या महिलांसाठी पर्याय। बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ट्विटरवरून माहिती। राज्यातील शिक्षक पदभरती प्रक्रियेमध्ये पवित्र प्रणालीच्या कार्यपद्धतीत सुधारणा। शासन निर्णय शिक्षण विभागाकडून जाहीर। जुने नियम रद्द होऊन नव्या सुधारित तरतुदी होणार लागू। मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती। पर्यावरणपूरक माघी गणेशोत्सवासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती। कृत्रिम तलावांमध्येच गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याचं आवाहन। बांधकाम व्यावसायिकांनी मंजूर आराखडे आणि बांधकाम परवानग्यांचं पालन न केल्यास OC न देण्याचे आदेश। मुंबई उच्च न्यायालयाचे नागरी अधिकाऱ्यांना आदेश। मेट्रो 7A मार्गिकेसाठी भुयारी जलवाहिनी वळवण्याचं काम हाती। 22 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत पाणी कपात। ऐन माघी गणेशोत्सवाच्या आठवड्यात कपात केल्यानं नागरिकांची गैरसोय। सलग सुट्ट्यांमुळे विमान ट्रॅव्हल्सचं तिकीट महाग। पुण्याहून दिल्ली, गोवा, जयपूर, वाराणसी, उदयपूरकडे जाणाऱ्या विमानांची मागणी। खासगी बसच्या तिकीट दरामध्ये वाढ। प्रवाशांना तिकीट दरवाढीचा फटका।